पण खरंच धक्का लागला 100% धक्का लागला. या GRच्या नंतर खरंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला की तुम्ही साप 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 म्हणून भुई धोपटताय? साप साप म्हणून भुई धोपटत नाही, धक्का तर लागलेलाच आहे. नुसता धक्का नाही लागलेला, ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त झालेली आहे. कशी सांगा? उद्या पंचायत राजची निवडणूक आहे. त्या निवडणुकीला एक ओबीसी मधला, मूळ ओबीसी मधला एक माणूस पंचायत समितीला उभा आहे किंवा सरपंच पदाला उभा आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये कोण असेल? आता जो मराठा ज्यानं कुणबी सर्टिफिकेट काढलंय, ज्याचा इथल्या राजकारणावर वर्चस्व आहे, प्रभुत्व आहे, जो आमदारांचा चेला आहे, जो आमदारांचा कार्यकर्ता आहे, जो आमदारांच्या छत्रछायेखाली त्या गावावरती दहशत ठेवू नये वोट बँक म्हणून, तोच माणूस आज ह्या बलुतेदारांच्या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. तो कसा टिकेल? आणि मला महाराष्ट्राचं जात वास्तव, समाज वास्तव, ओबीसीचं वास्तव सांगायचं आहे. गावातल्या एखाद्या परिटाच्या माणसानं गावाचा पॅनल प्रमुख झालेलं कधी ऐकलंय तुम्ही? कधी एखादा सुतार, एक सुतार, एक कुंभार, या माणसानं गावचा पॅनल प्रमुख झालाय आणि गावचं राजकारण, तालुक्याचं सोडा, पंचायत समितीचं सोडा, जिल्हा परिषदचं सोडा, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधलं सोडा, महाराष्ट्राच्या विधानसभेचं सोडा, गावच्या ग्रामपंचायतीचा पॅनल प्रमुख एखादा आलुता बलुता होऊ शकतो का आज?